हालेलुया हालेलुया हालेलुया. मत्ती 2:16-18. हालेलुया हालेलुया हालेलुया. पहा बायबल काय सांगते, ज्या वेळेला 3 मागील लोक ज्ञानी राजे प्रभू येशूच्या दर्शनास आले, मग ते 2 अध्याय, आणि त्यांना तारा बरोबर मात्र घेऊन आला. ज्या वेळेला मात्र हे मागील लोक हेरोद राजाकडे आले आणि हेरोद राजाला म्हणू लागले की यहूदांचा राजा जो जन्माला आलेला आहे तो कुठे आहे, आम्ही त्याला पाहाव्यास त्याला नमन कराव्यास आलेले आहोत. तेव्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर हेरोद राजा यरुशलेमेचे लोक घाबरून गेले, कारण राजा जन्माला आलेला आहे. तेव्हा ही वेळ नीट विचारून घेतल्यानंतर हेरोद राजाने म्हटलं की मात्र तुम्ही जाण, तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मी पण येऊन त्याला भेटेन. तेव्हा हे मागील लोक मात्र ताऱ्याच्या दिशेने बेथलेमात आले, जिथे बाल येशूला गव्हाणे ठेवले होते. या मागील लोकांनी म्हणजे राजा आले, आपल्या बरोबर आणलेली अर्पणे त्याने प्रभू येशूला अर्पण केली आणि प्रभू येशूला त्याने नमन केले. मग स्वप्नात त्यांना सूचना मिळाली की हेरोद राजाकडे जाऊ नका, म्हणून ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशी निघून गेले. हेरोदाला बातमी कळाली की मागील लोकांनी आपल्याला फसवलेलं आहे. आता नक्की यहूदाचा राजा तो बालक आहे तरी कोण? हेरोद राजाला भीती वाटू लागली, आता माझं राज्य जाईल आणि माझ्या राज्यावर दुसरा राजा येईल. त्याला ही भीती वाटू लागली, म्हणून त्याने निर्णय घेतला, हा बालक कोण आहे, हा राजा कोण आहे, त्याला मारून टाकलेच पाहिजे. पण नक्की आता बालक कोण आहे हे हेरोद राजाला माहिती नव्हतं. तर त्याने काय केलं, त्याने म्हटलं बेथलेमात, यरुशलेमेत आणि आसपासच्या नगरात जितकी बालके आहेत 2 वर्षाची आणि 2 वर्षाच्या खाली जेवढी बालके आहेत त्या सर्व बालकांचा वध करा, त्या सर्व बालांना मारून टाका. हेरोद राजाने विचार केला की या सर्व बालांना मारून टाकलं म्हणजे जो यहूदाचा राजा जन्माला आलेला आहे तो पण त्याच्यामध्ये मरेल. म्हणून त्याने सर्व बालके बेथलेमात, यरुशलेमेच्या बाजूला जे बाकीचे प्रदेश होते आसपासच्या प्रदेशात, त्या सर्व प्रदेशातल्या मुलांची हत्या केली. त्या सर्व मुलांना मारून टाकलं, अशासाठी की बाल येशूला जो यहूदाचा राजा येणार आहे तोही मरण पावावा म्हणून. आता ही आज्ञा झाल्यावर देवदूताने अगोदर योसेफाला म्हटलं की बालाला आणि त्याच्या आईला मिस्र देशात घेऊन जा. मत्ती 2:13-15. तेव्हा योसेफ बालाला आणि बालाच्या आई म्हणजे मरियेला घेऊन तो मिस्र देशात गेला रातोरात. आता रात्रीच्या वेळी बालाचा जन्म झालेला आहे आणि रातोरात त्यांना तिथून बेथलेमातून मिस्र देशात जावं लागलं. आता जेवढी बेथलेमात आसपासच्या प्रदेशात जेवढी मुलं होती त्या सर्व मुलांची हत्या करण्यात आली, सर्व मुलांना मारण्यात आलं. विचार करा, 2 वर्षाची मुलं, 2 वर्षांच्या खाली असलेली मुलं, जन्मलेल्या बालापासून ते 2 वर्षापर्यंत जेवढी मुलं होती त्या सर्व मुलांची हत्या केली होती. आता या बालांच्या ज्या आया आहेत त्यांना काय वाटलं असेल विचार करा. त्या आया ओरडत असणार, रडत असणार. त्या बालांच्या आईची काय स्थिती झाली असणार, ज्या आयांच्या समोर त्यांच्या बालांची हत्या केली होती, त्यांच्या बालांना मारून टाकण्यात आलं होतं.
या स्त्रियांची काय परिस्थिती झाली असेल, ज्यांच्या समोर त्यांच्या बालाला मारून टाकलं होतं. या स्त्रिया रडत असतील, ओरडत असतील, आकांत करत असतील, कारण त्यांच्या लहान बालकांना मारून टाकण्यात आलं होतं. संपूर्ण यरूशलेमेत आसपासच्या सर्व प्रांतात आकांत माजला असेल, आक्रोश होत असणार, आरोली मात्र स्त्रिया ठोकत असणार. जिथे पाहावं तिथे मात्र आकांत, शोक, उस्सास टाकणे असणार, रडणे असणार, अश्रू गाळणे असणार. कारण या सर्व स्त्रियांच्या मुलांची हत्या केली होती. या स्त्रियांच्या सर्व मुलांना मारून टाकण्यात आलं होतं आणि त्यामुळे या स्त्रिया रडत असणार, अश्रू ढाळीत असणार. आणि हा जो दिवस आहे तो मात्र जो दुसरा दिवस, येशू जन्माल्यानंतरचा हा दुसरा दिवस, ज्या दिवशी मात्र सर्व बालांची हत्या करण्यात आली. आणि आज अनेक स्त्रिया मात्र स्त्रियांचा दिवस साजरा करतात, जसं की नाच तमाशा करणं किंवा जसं की खाणे पिणे करणे आणि इतर अनेक गोष्टी. पण या स्त्रिया आता हा विचार करत नाही की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी अनेक बालांची हत्या केली, तेव्हा त्या स्त्रिया त्यांची काय स्थिती असणार. त्या रडत आणि ओरडत असणार. आणि आम्ही इथे नाच तमाशा करत आहोत, आम्ही इथे सण साजरा करत आहोत का, आम्ही खाप्या मोज मजा करत आहोत का. ज्या स्त्रीच्या जीवनात दुःख असते तिलाच तिची स्थिती कळते, पण दुसऱ्या स्त्रियांना ते कळत नाही. आणि अशा वेळी बघा या स्त्रिया रडत असणार. हा जो दिवस होता तो आकांताचा, शोक करण्याचा दिवस होता. पण आताच्या वेळी स्त्रिया सण म्हणून साजरा करतात, खाप्या मोज मजा आणि नाच तमाशा आणि इतर अनेक गोष्टी. म्हणजे प्रभूचा तर अपमान करतात, पण जी लहान बालकं मरण पावली, प्रभू येशूसाठी रक्त साक्षी झाली, त्यांचा पण अपमान करत आहे. आता ही बालं नक्की कोण बनली, पुढे या बालांचं काय झालं, या बालांबाबतीत बायबलमध्ये काही लिहिलं आहे का, तर आपण बायबलद्वारे पढू. येशूला मारण्यासाठी त्यावेळेला सर्व बालकांची हत्या करण्यात आली. तर हे बालक कोण बनले पुढे जाऊ, या बालकांबाबतीत बायबलमध्ये काय लिहिलेले आहे. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा त्या अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर ही बालकं आता कोण आहे यासाठी आपण प्रकटीकरण 14 अध्यायामध्ये जाऊ. तिकडे काय दिलेले बघा, तिकडे प्रभूचे दास आहेत 1,44,000. हे प्रभूचे दास, प्रभूचे अनुयायी आहेत 1,44,000, ज्यांच्यावर पित्याचे, प्रभूचे नाव त्यांच्या कपालावर लिहिलेलं आहे. हे प्रभूचे दास, बघा त्यांच्या बाबतीत काय लिहिलेलं आहे. बायबल सांगते की मात्र त्या दासांबाबतीत आपण 3 पासून पाहू. ते राजस्थानासमोर आणि 4 प्राणी व वडील यांच्या समोर जसे काही नवे गीत गात होते, ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. स्त्री संगमाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ती शुद्ध आहे. जेथे कोठे कोकणा जातो तिथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ती दिवासाठी व कोकणासाठी प्रथम फल असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत. प्रभूचे दास आहेत 1,44,000 म्हणजे 44,000. 1,44,000 लोकांबाबतीत दिलेले आहे. हे प्रभूचे अनुयायी, प्रभूचे दास, जिथे कुठे प्रभू जातो तिथे प्रभू बरोबर जाणारे हे प्रभूचे दास आहेत. आणि दास कोणत्या वंशातून आहेत? प्रकटीकरण 7 अध्याय 1 वचनापासून
ते बायबल सांगते की मात्र 8 वचनापर्यंत हे प्रभूचे दास जे याकोबाच्या 12 वंशापासून आहेत, याकोबाच्या 12 वंशजातली आहेत. आता त्यावेळेला बघा यरुशलेम आणि आसपासचे प्रदेश या सर्व मुलांची कत्तल करण्यात आली होती, जन्मापासून ते 2 वर्षाच्या मुलापर्यंत. तर ही सर्व जी मुलं होती यरुशलेमेतली, बेथलेमातली, आसपासच्या प्रदेशातले, हे जे इस्रायल लोक राहत होते, याकोबाचे 12 वंश होते, त्यांच्यातली ती मुलं होती ज्यांची हत्या त्यावेळी करण्यात आली होती. बायबल सांगते हे प्रभूचे दास याकोबाच्या 12 संतानापैकी आहेत, 12 वंशापैकी आहेत. तर आता हे 1,44,000 लोकांवर जो शिक्का मारण्यात आला होता, त्या बाबतीत बायबल काय शिकवते बघा. हे दास म्हणजे 30 ती बालकं आहेत ज्या बालांना येशूसाठी मारण्यात आलं होतं की बाल येशू मराव म्हणून. तर हेच ती बालकं पुढे जाऊन प्रभूचे दास बनले. हे कशावरून कळते? तर वचन काय सांगते बघा. वचन सांगते ते पृथ्वीवरून विकत घेतलेले प्रभूचे दास आहे, पृथ्वीवरून. आणि वचन सांगते प्रथम फल, कोकरासाठी प्रथम फल माणसातून विकत घेतलेले, प्रथम देवपित्यासाठी आणि कोकरासाठी, परमेश्वरासाठी आणि प्रभू येशूसाठी प्रथम फल म्हणून विकत घेतलेले, प्रथम प्रभूसाठी रक्तसाक्षी झालेले प्रथम फल. कोण झाले होते रक्तसाक्षी पहिला? ही 12 वंशातले ही सर्व मुलं जे प्रभूसाठी रक्तसाक्षी झाले होते, प्रथम फल म्हणून त्यांना विकत घेतले होते. दुसरी गोष्ट वचन काय सांगते पहा. स्त्री संगमाने मलिन न झालेले ते हेच आहेत. स्त्री संगमाने मलिन न झालेले ही बालके लहानच असताना त्यांना मारण्यात आलं. लग्न झालं नव्हतं, स्त्रियांबरोबर त्यांचं काही नातं नव्हतं, लग्न झालं नव्हतं, पवित्र होती ती बालक. स्त्री संगमाने मलिन न झालेली ही ती बालक. हा उद्देश. दुसरा उद्देश, ती शुद्ध आहे. त्यांना पाप काही माहिती नव्हतं. लहान बालक, जन्मलेली बालक, 2 वर्षापर्यंत असलेली बालक, या बालांचा वध झाला जी शुद्ध होती, ज्याला पाप काही माहिती नव्हतं. तिसरं बायबल सांगते, वचन काय सांगते पहा. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. असत्य. लहान बालक काय खोटं बोलणार? त्यांना काय कळते? ते त्यांच्या तोंडात असत्य आढळलं नाही, ते खोटे बोलले नाही. या जगातला प्रत्येक मनुष्य येशूला सोडून प्रत्येक जण खोटं बोललेले. मग त्यानंतर तो देवाचा किती महान सेवक असेल, त्या अगोदर तो खोटं बोलून गेलेले. ही ती बालकं होती ज्यांच्या मुखात असत्य आढळलं नाही. ही ती बालकं होती जी कधी खोटे बोलले नाही. ही ती बालकं होती. पुढे सांगते निष्कलंक म्हणजे पवित्र. पापाबरोबर त्यांचा कोणताच संबंध नव्हता. ही बालक पवित्र होती, निष्कलंक. आणि म्हणून ते येशू ख्रिस्तासाठी प्रथम फल म्हणून विकत घेण्यात आले. 1,44,000 हीच ती बालकं आहेत ज्यांचा प्रभूसाठी वध झाला होता. पुढे ही स्वर्गाच्या राज्यात लहानाची मोठी झाली. ते प्रभूचे दास बनले, कारण प्रभूसाठी ते रक्तसाक्षी बनले होते. आता बायबल काय सांगते बघा. जिथे कुठे तो येशू ख्रिस्त, कोकरा म्हणजे प्रभू येशू, जिथे कुठे प्रभू येशू जात आहे, तिथे तिथे प्रभू बरोबर जाणारे हे 1,84,000 हे प्रभूचे दास आहे. जिथे कुठे प्रभू आहे तिथे प्रभूचे दास असणार. प्रभू करता त्यांचा वध करण्यात आला, पण
आज प्रभूच्या जोडीला युगायुगासाठी प्रभूसाठी ते रक्तसाक्षी बनले. पण आज प्रभू बरोबर आहे, त्यांच्या आया पण धन्य झाल्या. ज्या स्त्रियांची बालके मारण्यात आली, ज्या बालकांची हत्या करण्यात आली, ज्या बालांच्या ज्या स्त्रिया आया होत्या त्या पण धन्य बनल्या, कारण त्यांची मुलं आज प्रभू येशू बरोबर आहेत. प्रभूचे ते दास आहे, प्रथम फल विकत घेतलेले जगातून. देवाचे पहिले दास हीच ती मुलं आहेत जी स्वर्गात लहानाची मोठी झाली आणि प्रभूचे दास बनले गेले. प्रभूच्या जोडीला आज जिथे कुठे कोकरा जात आहे तिथे प्रभू बरोबर असणारे हे प्रभूचे दास आहे. पुढे वचन सांगते, ती राजास्थानासमोर आणि 4 प्राणी वडील यांच्या समोर जसे काही नवे गीत गात होते. कुठे बघा ते राजास्थानासमोर आणि 4 प्राणी, स्वर्गातले महत्वाचे 4 प्राणी आहेत आणि 24 वडील आहेत, त्यांच्या समोर उभी राहणारे प्रभूचे दास आहेत. हे एक नवे गीत गातात. हे गीत त्यांच्याशिवाय बाकी कोणाला बोलता येत नाही, शिकता येत नाही. हेच ते गीत गाऊ शकतात. 1,44,000 शिवाय हे गीत कोणालाच गाता येत नाही, ना कोणाला शिकता येत. तीच ते गीत गाऊ शकतात. प्रभूचे गीत तेच गात आहेत. आणि राजासनासमोर स्वर्गात उभे राहणारे ते आहेत. 4 प्राणी वडील यांच्या समोर उभे राहणारे ते आहेत. देवासमोर प्रथम उभे राहणारे हेच ते 1,44,000 प्रभूचे दास आहेत, जे प्रथम प्रभूसाठी रक्त साक्षी बनले. म्हणून या जगातून प्रथम फल असं त्यांना विकत घेण्यात आलं. आज ते प्रभूचे दास आहेत. पण लोक या अनेक स्त्रिया आजच्या दिवशी म्हणजे प्रभूच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी जी बालांची हत्या करण्यात आली, प्रभूसाठी जी बाल रक्तसाक्षी बनली, त्या दिवशी नाच तमाशा, खाप्या, मोज मजा हे सर्व करून सण साजरे करतात. विचार करा, आपल्या बाबतीत आपल्या मुलाबाबतीत असं काही घडलं असतं तर येणाऱ्या प्रतिवर्षी काय आपण खाप्या मोज मजा त्या दिवशी केली असते? या दिवशी माझ्या बाळाच्या जीवनात हे संकट आलं होतं, येणाऱ्या पुढच्या वर्षी त्याच तारखेला त्याच वेळेला डोळ्यातून नक्की अश्रू येतील. खाप्या मोजमजा त्या दिवशी करणारच. आणि इथे मात्र या स्त्रियांचं दुःख जाणण्याऐवजी अनेक स्त्रिया आनंद उत्सव करत आहे, सण साजरे करत आहे. चुकीची कल्पना आहे आपली. आपल्याला प्रार्थना करायचे, त्यांची मुलं प्रभूचे दास बनले, आपण कधी बनणार? आपली मुलं कधी बनणार? आपली मुलं प्रभूचे दास बनावे म्हणून प्रार्थना करा. कारण आत्ताची जी स्थिती आहे, प्रभू येशूने यरुशलेमच्या कन्यांना काय म्हटलं? माझ्यासाठी रडू नका, तुमच्या स्वतःच्या मुलाबालांसाठी रडा, कारण कठीण दिवस येणार आहे. तुम्ही डोंगराला पण म्हणतील आमच्यावर पडा, अशी परिस्थिती येणार आहे की मुलं नको. ज्या स्त्रियांना बाला नाही त्या स्त्रियांना धन्य म्हणतील. आणि हल्ली ही परिस्थिती आहे जगात. मुलं बाला ऐकत नाही, चुकीच्या मार्गावर मात्र गेलेले आहेत, वाईट मार्गावर आहेत, बिघडलेले आहेत, आई वडिलांच्या अधीन आहेत, वाईट संगतीच्या, नशेच्या आहारी, मोबाईलच्या आहारी, जगाच्या मोहाच्या मागे लागलेले आहेत. अनेक आई वडील रडत आहेत, अश्रू ढालीत आहेत, कंटाळलेले आहेत अनेक आई वडील. प्रभू येशूने म्हटलं, मुलांसाठी रडा, प्रार्थना करी वेळ आहे तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करणं. प्रभू येशूच्या काळातले स्त्रिया ज्यांची मुलांची हत्या केली, ती मुलं देवाचे दास बनले. आपली मुलं देवाचे दासी बनावे म्हणून या दिवशी प्रार्थना करा, परमेश्वराची आराधना करा. जो आपण प्रार्थना करणार तेव्हा प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर आपल्या मुलाबालांना त्याच्या पावित्र्यामध्ये वाढवणार, त्याच्या धार्मिकतेमध्ये वाढवणार आणि परमेश्वराचे सेवक बनण्यासाठी, सेविका बनण्यासाठी आपल्या मुलाबालांची परमेश्वर घडण तयार करणार.
म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रार्थनेची गरज आहे. अधिकाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. ही मुलं बाळ देवाचे दास बनले गेले. हेरोदाने प्रभू येशूला मारण्याचा निर्णय घेतला होता, पण नाही मारू शकला तो प्रभू येशूला. प्रभू तर फक्त यरुशलेमेचाच नाही, फक्त यहूदांचाच नाही, साऱ्या जगाचा राजा बनला गेला. संपूर्ण जगाचा राजा बनला येशू. आणि प्रभू येशूच्या राजाला अंत नाही. पुढे हेरोद मरण पावला, हेरोदाचा नाश झाला आणि प्रभूचं राज्य कायमचं बनलं गेलं. या राज्याला मुळीच अंत नाही. लूक 1:31-33 या राज्याला अंत मिळत नाही. हे राज्य सार्वकालिक राज्य आहे. प्रभू येशूचं राज्य टिकणारं राज्य आहे. म्हणून आज प्रभू येशूला आपला उद्धारक आणि आपला तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू करता अनेक मुलं मृत्यू पावले. आपण काय करायला तयार आहोत? आपण प्रभूची सेवा करायला तयार आहोत का? आपण आपलं जीवन प्रभूसाठी समर्पण करायला तयार आहोत का? प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करायला तयार आहोत का? प्रभूची सुवार्ता गाजविण्यासाठी आपण तयार आहोत का? या मुलाने तर आपला प्राण दिला, या आया आपल्या मुलाबाळांना अंतरल्या. आज आपलं जीवन परमेश्वरासाठी अर्पण करायचंय, प्रभूच्या सेवेसाठी आपल्याला अर्पण करायचंय आणि धार्मिकतेमध्ये पावित्र्यामध्ये आपल्याला वाढायचंय. उलट या दिवशी अनेक अनाथ मुलांना मदत करा, अनेक अनाथ मुलांना सहाय्य करा, किंवा ज्या स्त्रियांची मुलं बाळं मृत्यू पावलेले आहेत त्या स्त्रियांचे सांत्वन करा, त्यांना सहाय्य करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. किंवा ज्या स्त्रियांना बाळांची देणगीच नाही अशा स्त्रियांसाठी प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांना बाळाची देणगी द्यावी, त्यांच्यावर परमेश्वराचा अनुग्रह यावा म्हणून, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर उतरावा म्हणून अशा स्त्रियांसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. अनेक मुलं बाळं जी बिघडलेली आहेत, चुकीच्या मार्गावर गेलेली आहेत, त्या मुलांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करायला सुरुवात करा. उपवास प्रार्थना करा, नक्की या मुलांमध्ये परिवर्तन होणार, परमेश्वराचा अनुग्रह मुलांमध्ये उतरणार आणि मुलं बाळं परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराच्या सेवेत आणि परमेश्वराच्या कार्यात अधिकाने वाढू शकणार, देवाची सेवा करणार. म्हणून आपली मुलं अधिक देवामध्ये राहावी, प्रभूच्या सेवेत राहावी म्हणून त्यांना परमेश्वराच्या प्रार्थनेत ठेवा. त्यांच्यासाठी दररोज प्रार्थना करत राहा. प्रभू येशूच्या हातात त्यांना समर्पण करा. देवाच्या गोष्टी त्यांना शिकवा, म्हणजे ते परमेश्वरामध्ये वाढतील आणि प्रभू येशूची सेवा करतील. प्रभूचा अनुग्रह सतत आपल्या मुलाबाळांवर असणार, त्यांचं जीवन नेहमी सुरक्षित असणार आणि मात्र पवित्रतेमध्ये अधिकाधिक ते वाढ करू शकणार. म्हणून हा दिवस खाणे पिणे नाच तमाशा सण साजरे करण्याचा दिवस नाही, तर सुवार्ता गाजविणे, प्रार्थना करणे, अनेक अनाथ मुलांना सहाय्य करणे, मदत करणे, गरिबांना मदत करणे याचा तो दिवस आहे. सत्कृत्य करण्याचा दिवस आहे, ज्याच्याने देव आपल्याला विपुल अनुग्रह देणार, विपुल आशीर्वाद देणार आणि आपल्या जीवनात अद्भुत रीतीने प्रभू कार्य करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.